नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. संगमनेर तालुक्यात जाणता राजा मैदान या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांचा आखाडा मोठ्या उत्साहात संपन्न. माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे संगमनेर तालुक्यातील जाणता राजा मैदान या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन रमेश रामनाथ जेडगुले, मनोज दादा चव्हाण, नितीन बोराडे, रोशन गोपने, सोमनाथ माकरे, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांची जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली. त्यांनी पहिली कुस्ती लावून कुस्त्यांचा आखाडा गाजवला. तसेच या कुस्ती आखाड्याचे उद्घाटनही केले आणि पहिल्या कुस्तीवर इनामही जास्तीत जास्त दिला. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की कुस्ती हे आपले स्वतःचे एक अस्तित्व आहे, एक जीवन आहे. कुस्ती केल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो, तसेच आपले शरीर तंदुरुस्त राहते, आपले स्वतःचे एक अस्तित्व निर्माण होते आणि या महाराष्ट्राची माती घडवण्याचे काम पैलवान करत असतो. त्यानंतर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सुद्धा उपस्थिती दाखवून सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या हस्ते सुद्धा कुस्त्या लावण्यात आल्या आणि त्यांनी त्या कुस्त्या पाहिल्या. यावेळी या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे तसेच संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासाठी लाखाच्या वरती बक्षिसं ठेवण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रहाणे साहेब यांचे लाखाच्या वर बक्षीस होते. तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांचे सुद्धा लाखाच्या वर बक्षीस होते. तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैलवानांसाठी बक्षीस ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा भव्य दिव्य कुस्त्यांचा आखाडा पहिल्याच वर्षी आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त भरवण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील मोठमोठे मल्ल आले होते आणि त्यांनी कुस्त्या केल्या आणि बक्षिसं सुद्धा मिळवली. काही महिला कुस्तीपटू सुद्धा आल्या होत्या, त्यांनीही कुस्त्या केल्या आणि छान प्रकारे बक्षिसे मिळवली. असा हा भव्य दिव्य कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या कुस्त्यांच्या आखाड्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून पैलवान मल्ल आले होते. चालू चालू त्याला आवाज द्या ना. इकडे फिरवा ते मॉनिटरने, एक तर स्पीकरने एक लावा 4 प्रकारे.
चरण काळाच्या परिस्थितीशी झुंजत आपल्याला जर अस्तित्व निर्माण करायचं असेल तर इंग्रज सत्तेला झुगारून लावलं पाहिजे आणि अशा काळामध्ये असणाऱ्या पुरंदर जिल्हा किंवा इतर तत्सम परिसरामध्ये होणाऱ्या या सगळ्या नागोशी समाजावरचा अत्याचार पाहता इंग्रज सत्तेला झुगारून लावण्यासाठी आणि पळून लावण्यासाठी त्या राजाने रणकंदन केलं आणि ज्यांच्यावरती इंग्रज सरकारने अनेक बक्षिसं लावले परंतु इंग्रज सरकारच्या वेगळ्या युद्धांमध्ये त्यांनी विजय मिळवला. असे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जयंती उत्सवाचं आयोजन हे केलेलं आहे. या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मातीतल्या मराठी माणसांचा मराठी मातीतला खेळ म्हणजे सगळ्यांना पसंतीस असणारा असा कुस्ती मैदान झालं पाहिजे ही संकल्पना डोक्यामध्ये आली आणि ही सुंदर अशी संकल्पना आज मूर्त स्वरूपात येत भव्यदिव्य असा हा कुस्ती मैदानाचा सोहळा या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पार पडणार आहे. 233 सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर थोडं असं तिकून जा तिकून तिकडल्या बाजून जा. सर तिकून या. आपण सर्वजण जोरात घोषणा देऊया. मॉनिटर मागे आहे ना तू मागे आहे ना फोटोग्राफर. आपण सर्वजण जोश के साथ घोषणा देऊया. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा आवाज जास्त आवाजाच्या आधी जोश तसा कार्यक्रमाला चढेल. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा स्वागत करण्यासाठी आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे आपल्या संगमनेर तालुका सगळे कार्यकर्ते ज्यांच्या आयोजन नियोजनातून हा सुंदर कार्यक्रम होतोय त्या सर्व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होतोय. सगळ्या या तरुण कार्यकर्त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. पैलवान मनोजदादा चव्हाण, शरदभाऊ बोराडे, नितीनभाऊ बोराडे, विकास जडगुले, गणेशभाऊ गोखले, सचिन बोराडे, मेजर प्रकाशजी बोराडे, विशालभाऊ शिरतार, ज्ञानेश्वर चव्हाण, महेशजी गोपने, रोशनजी गोपने आणि सर्व ही युवकांची टीम आहे की ज्यांनी हे सुंदर असं नियोजन करण्यासाठी गेले अनेक दिवस नियोजन केलेलं आहे. त्यामुळे या कुस्ती मैदानाची एक वेगळी लोकप्रियता सगळ्या संगमनेरकरांमध्ये पसरली. आजूबाजूला जे सगळे कुस्ती रसिक प्रेक्षक आहेत थोडं जवळ या सगळ्यांनी. बाजूला जे उभे आहेत सगळ्यांना विनंती जवळ वास्तविक करावं आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. आज संगमनेर शहरामध्ये आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धाचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने केलेलं आहे. या कुस्ती स्पर्धेचं मुख्य आकर्षण जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे लोकनेते संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब, त्याचप्रमाणे कातोरे साहेब व इतर मान्यवर सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 8-15 दिवसापासून या संगमनेर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आमचे जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक कार्याध्यक्ष आदरणीय मनोज भाऊ चव्हाण
व त्यांचे सर्व मित्रपरिवार, सर्व 18 पगड समाजाच्या सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा कुस्ती स्पर्धेचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापासून, 1 महिन्यापासून आमचे सर्व सहकारी रात्रीचा दिवस करून सर्व तालुक्यामध्ये सर्व स्पर्धेचं नियोजन करत असताना फिरत आहे आणि त्यांनी हे सर्व सुंदर असं नियोजन केलेलं आहे। हे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दिसत आहे। आज या स्पर्धेच्या निमित्ताने आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि ती या ठिकाणी तिचा समारोप झाला। आणि यानंतर काही थोड्या वेळामध्ये या महाराष्ट्राच्या मातीतील जे मल्ल आहे, महाराष्ट्रातील नामांकित, जे त्यांच्या आपल्या सर्वांच्या समोर भव्य दिव्य अशा कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी या सर्व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक समितीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की हा कार्यक्रम कुस्ती स्पर्धेचा आहे। आपण सर्वांनी याचा खूप असा आनंद घ्यायचा आहे, परंतु या ठिकाणी कोणताही गडबड गोंधळ होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही। सर्वांनी या कुस्ती स्पर्धेचा आनंद घ्या आणि सर्वांनी एकमेकाला सहकार्य करा, आमच्या समितीला सहकार्य करा, एवढंच बोलून सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात याबद्दल आमच्या समितीच्या वतीने, आपल्या सर्व संघटनेच्या वतीने, जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो। थांबतो। जय मल्हार। त्यानंतर दुबेरवाडीचे सरपंच सन्माननीय दत्तूशेठ गोफणे हे आज या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित आहे। मी सन्माननीय विकासजी जेडगुले आणि गणेशभाऊ गोपले यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दत्तूशेठ गोफणे यांचा सन्मान या ठिकाणी करावा। सन्माननीय दत्तूशेठ गोफणे यांचा सन्मान मेजर प्रकाशजी बोराडे, सचिनभाऊ बोराडे आणि विशालजी शिरतार यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दत्तूशेठ गोफणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजनदादा युवा मंचचे मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यात नेहमी ज्यांचा वाटा आहे असे युवा नेते राजनदादा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बाकीच्या सर्वांना विनंती आपण खाली उतरावं स्टेजच्या। बाकीच्या विनंती करतो आपण पैलवान राजनदादा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी करा। गणेशभाऊ गपले, सचिन बोराडे यांना विनंती करतो आपण राजनदादांचा सन्मान करावा। आपण सर्वजण कुस्ती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत याची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे चव्हाण साहेब यांना विनंती त्यांनी पुढे या। बाकी कोणी मैदानात जाऊ नका। आता गौरव गोपले, रमेशभाऊ जेडगुले दगड द्या, नारळ फोडायला पुढं थांबूया यांना ते आहे ना, पुढं त्यांना त्यांच्या हस्तीच नारळ फोडायचा। अरे तो सरळ ठेव ना, दगड सरळ ठेव ना, फोडत नाही असं पलटीत होणार म्हणजे त्याच्यावर नारळ फोडता येईल। भव्य अशी कुस्ती मैदान, त्याचं अगोदर आखाडा पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। त्यामध्ये लोकनेते दौलतराव शितोळे साहेब, सन्माननीय इंजिनियर रामानी कातोरे साहेब आणि सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी आखाडा पूजन करतायत। नारळ पुढे नारळ नारळ काय खरंय पहिलवान जर हशी विसरले नारळ तर काय होणार। सगळ्यांना पिशवी स्टेजवरील हत्यारच विसरलं तर काय। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण पुढे या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामराज्य प्रतिष्ठानचे शुभमजी राणे, सन्मान्य अजिंक्यजी परार, टायगर ग्रुपचे सन्मान्य बाळाभाऊ कुटे, पाटील वाडगे, वाडगे आणि योगेशभाऊ आव्हाड सुद्धा उपस्थित आहेत। सर्वांचं बाईट देतो
सुंदर अशा कुस्त्या आज आपण सर्वजण पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या कुस्तीपटूंचे मल्लांच्या आज कुस्ती आपण सर्वजण पाहणार आहोत। संगमनेरकरांसाठी ही मेजवानी आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागातील मोठे मोठे मल्ल त्यांच्या कुस्ती आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे। सर्व आलेल्या पाहुण्यांचं संगमनेरकर नागरिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती असेल की आपण शांततेत या सगळ्या कुस्त्यांचा आनंद घेणार आहोत, मल्लांच्या कुस्त्या पाहणार आहोत। मैदानात घाण करू नका, त्या गोणीत टाका, गोणीत टाका, गोणीत। आपले मंडळी, ग्रामस्थ आणि वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व कुस्तीप्रेमी आज आवर्जून आपण सर्वजण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती उत्सव निमित्ताने भव्य कुस्ती मैदान आयोजित केलेले आणि या भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन संगमनेरमध्ये प्रथमच होत आहे। जय मल्हार। जरा टाळ्यामध्ये आपण सर्वजण कुस्ती निवेदक अक्षय मुळीकर, अक्षय मुळीकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मरक्षक संभाजी महाराज प्रतिष्ठानचे विनायकजी वडिष्ठ वडतले, दर्शनजी लांबगे, राहुलभाऊ मोठे, शिवमजी तिलक, अविनाश शहा, अक्षय तिलक ही सगळी उपस्थित आहे। त्या सर्वांचे स्वागत करतो। पैलवान निलेश काळे आलेले त्यांचंही स्वागत करतो। प्रवीण गिरीश चौहान आणि भगत पैलवान यांची मानाची कुस्ती सुरुवातीला दौलतकालाच्या उपस्थितीत होईल। दोन्ही मल्लांनी तयार होऊन मैदानात यायचंय। या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आज ज्यांची उपस्थिती लाभली असे दौलतकाला शितोडे यांचे शुभेच्छा गाण्याच्या आपल्या सगळ्यांसाठी होत आहेत। याला विनंती करतो की आपण शुभेच्छा पहिली कुस्ती आपण इकडे मैदानात घेणार आहोत। कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती स्टेजच्या खाली जाऊ। कार्यकर्ते जे आहे त्यांना विनंती आहे, सर्वांना आपल्याला कुस्त्या पाहायचं आहे। सर्वांनी खाली उतरा, चला खाली बघा, चला खाली उतरा। बाकीचे सांगायची वेळ येऊ नका देऊ, कोणाचं नाव घ्यायला लावू नका, आपण करून घेऊ नका। सगळ्यांनी चला खाली, आपण कुस्त्या पाहिजे आपल्याला, सगळ्यांनी स्टेजच्या खाली करा। फक्त प्रमुख पदाधिकारी आणि जे प्रमुख पाहुणे आहेत तेवढे स्टेजवर थांबतील। सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करा। आम्ही 1,51,000 रुपयांपर्यंतच्या भव्य दिव्य असा या कुस्ती आपण सर्वजण पाहणार आहोत। या मागे या दोघांमध्ये प्रवीण गिरे आणि तुषार भगत इगतपुरी आणि मागे
सुरुवात होते. प्रारंभ होतोय. दौलतमानाच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुस्ती लावली जाते. बालांची कुस्ती या ठिकाणी आवडली. एका जोरात टाळ्या वाजवूया आपण सर्वांनी. दौलतताना पंच म्हणून भूमिका पार पाडणारे जोरात टाळ्या वाजवूया. पहिल्या कुस्तीसाठी पंच म्हणून लोकनेते दौलतताना शितळे या ठिकाणी भूमिका पार पाडतात. त्याला जोरात टाळ्या वाजवूया दोन्ही पैलवानांसाठी. कुस्ती विरोधी 800 मुलूक बाईक संपर्क होता बाईकची. तुम्ही बाजूला वाहना दिसत तर काहीच नाही नसते. हॅलो, उद्घाटनाच्या कुस्तीला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. काळ्या लांगेचा पैलवान प्रवीण गिरी अकोला तालुक्यातील कळसच्या पोरगडच्या आखाड्यावरती आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं घेण्यात आलेलं कुस्ती मैदान एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान मनोज मित्र परिवार आयोजित एक विराट कुस्ती दंगल या ठिकाणी संपन्न होते. नगर जिल्ह्यातून आलेला तमाम कुस्तीवकील पैलवानांचं मास्टरांचं हे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अनेक दिग्गज पैलवान या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांचे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. कुस्तीबाजी करायचे पैलवान आणि कुस्तीला उपस्थित स्वतः जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव शितोळे पंचवड आखाड्यावरती काम पाहत आहे. व्यासपीठावरची गर्दी जरा कमी करा. सर्व व्यासपीठावरील गर्दी कमी करा. डोक्याला डोकं लागले नाही समोर आणि डोक्याच्या विचाराचं कुस्ती सुरू आहे. शरणाची हनुमंता तुम्हाला आलोरामत होता काय भक्तीच्या वाटामध्ये राहायचो होता. सूर्य आणि वीरस्वामी कालिको सागर तुका अमृत अंजलीचा कुमारा जिथे तिथं कुस्तीचे मैदान आहे. हनुमंत हजर आहे. हनुमान चिरंजीव आहे. एका चांगल्या कुस्ती मैदान या ठिकाणी सुरुवात होते. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक इंग्रज सत्तेचा सूर्य मावळत आपल्या जगतावरती तेव्हा पहिला दंड ठोकला राजे उमाजी नाईक पहिलवानच होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होते आणि मैदानातील 8 नंबरची कुस्ती पैलवान प्रवीण गिरे आणि भगत पैलवान इगतपुरीचा एका चांगल्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. समोर काळ्या लांगेचा पैलवान प्रवीण गिरे नगर जिल्ह्याने अनुभवला छोटा राहुलावाडी म्हणून त्याची ओळख आता कुस्तीचा जादूगार आखाड्यावरती लढते. त्याचे वडील भरतराव गिरे या कुस्तीमध्ये हजर आहे. त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. त्यांचे गुरुवर्य भोईर गुरुजी या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. या तालुक्याचा इतिहास पैलवान शुभम लांडगेचे पिताश्री गिरीफराव लांडगे हजर आहेत. त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. आणि चालू कुस्तीवरती दौलतराव शितोळे यांचे 2000 रुपयाचे बक्षीस आहे. याला म्हणायचं दान करण्यासारखं उदार अंतकर असलेला राजा जय मल्हार क्रांतिकारी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष या मैदानाचे उद्घाटक स्वतः पंचवड आखाड्यावरती काम पाहतात. एका चांगल्या कुस्तीला प्रारंभ आहे. डोक्याला डोकं लागलाय. समोर प्रवीण गिरी कुस्ती करा. भगत पैलवान कुस्ती करा. एक नाशिक जिल्ह्याचा पैलवान एक नगर जिल्ह्याचे पैलवान आहे. गाठपट्टी ठकाठक एका चांगल्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. समोर तुषार भगत हा माळाईगुरीचा पैलवान वस्ताद विश्वनाथ भगत यांचा पट्टा आहे आणि प्रवीण गिरी हनुमान अकोले वस्ताद भोईर गुरुजी यांचा पट्टा
अशी कुस्ती समोर सुरू आहे. कुस्तीला पंच स्वतः दरोदर टोळे या मैदानाचं उद्घाटन झालं. थोडी पावसाची या ठिकाणं, निसर्गाची या ठिकाणं थोडं राजा बरसला, परंतु चांगलं कुस्ती मैदान या ठिकाणी घेतलं. आदर्श कार्यक्रम राबवलेला आहे. आज मनोज चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार धन्यवाद प्राप्त आहे. या कुस्ती मैदानासाठी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माधवराव चव्हाण हजर आहेत. त्यांचं कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. आमचे परमित्र ज्ञानेश्वर माऊली चव्हाण हजर आहेत. त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. पैलवान ग्रुप पहाटा त्याचे गौरवभाऊ कपले या ठिकाणी त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. या कुस्तीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,51,000 रुपये मान्य श्री राजेंद्र हाने साहेब यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. नंबर 2चं बक्षीस 1,00,000 रुपयाचं महेश भाऊ गोपणे यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. नंबर 3चं बक्षीस 75,000 रुपये नावाचं आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जयंती उत्सव समिती संगमनेर यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. 4 नंबरचं बक्षीस 51,000 रुपये नावाचं अकोला तालुक्याचे भाजपा विद्यार्थी डॉक्टर आमदार श्रीरावजी लांबे साहेब यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. 5 नंबरचं बक्षीस 31,000 रुपये नावाचं रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं कुस्तीला बक्षीस 21,000 रुपये नावाचं राजेंद्र शिंदे यांच्या वतीने प्राप्त झालेलं आहे. 7 नंबरचं 15,000 रुपये नावाचं बक्षीस आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक सरकार प्रतिष्ठान यांच्या वतीने प्राप्त झालेलं आहे. आणि 8व्या क्रमांकाचं बक्षीस चालूची कुस्ती सुरू आहे. 11,000 रुपये नावाचं आर्यम कातोळे साहेब यांच्या वतीने प्राप्त झालेलं आहे. या मैदानावरती नंबर 1ला महान भारत केसरी किताबाचा मानकरी पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मधनी अशी लढत आहे मंडळी. नंबर 2ला या नगर जिल्ह्याचा एक आजचा हिरा पैलवान मनोज फुले काही कुस्ती छत्रपती कुस्तमपूर पारनेर अशी लढत आहे. नंबर 3ला नाशिक जिल्ह्याचा तुफानी मधला पैलवान धर्मा शिंदे विरुद्ध पैलवान अनिल गोखले अशी लढत आहे. नंबर 4ला रामावरी विरुद्ध सागर चौगुले गंगा विस्तारी कोल्हापूर अशी लढत आहे. त्यानंतर या संगमनेर अस्कर हिरा पैलवान शुभम नाटके विरुद्ध रोशन मोहिते अशी कुस्ती आहे. गणेश बेंके विरुद्ध अविनाश बुळूक अशी कुस्ती होणार आहे. कुमार देशमुख विरुद्ध संजय जाधव अशी कुस्ती सुरू होणार आहे. आणि मैदानावरती सुरू असलेली कुस्ती पैलवान प्रवीण गिरी विरुद्ध तुषार भगत अशा कुस्त्या होणार आहेत. काही कुस्त्या फिरून लावल्या जातील. त्यानंतर पोस्टवरील कुस्त्याला प्रारंभ होईल. आलेला तमाम कुस्तीपटूंचं पुरेसे एकदा हे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. 100 रुपये मला पैलवान आखाड्यावरती फिरतात लहान जोडाचे. कोण कुस्ती करत असेल तर आखाड्यावरती या. तुषार भगत कुस्ती करायची, प्रवीण गिरी कुस्ती करायची. कब्जा घेतलेला तिला पैलवान प्रवीण गिरीनं. तिकडे माऊली चव्हाण पैलवान जाटावरती 100 रुपये पैलवान फिरतात. कोण कुस्ती करत असेल तर आखाड्यावरती या. छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीचा औचित्य साधून आज संगमनेर शहरात एक प्रेक्षणीय कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होतोय. जय मल्हार क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या मैदानाचे उद्घाटक आदरणीय दौलतदार स्वतः 55 आकड्यावरती काम पाहत आहेत. कोपऱ्याचा गुट्टा मानेवरती ठेवलाय समोर. त्याला पैलवान तिथं अनेक डाव आहे. कुस्ती करा, धरून बसायचं नाही. धरून बसला म्हणजे डावच बसतोय. कुस्ती करा. त्याला पैलवान लहान जोरातील पैलवान आपापल्या जोडात या. कुस्त्या करून घ्या. आखाड्यावरती या. प्रत्येकानं धरायची अपेक्षा करू नका. आव्हान स्वीकार. आखाड्यावरती या. नगर जिल्हा संगमनेर तालुका आज संगमनेर शहर कुस्तीवेळी होते. पैलवान प्रवीण गिरीने तिला कब्जा घेतलेला आहे. त्याला प्रवीण धरून बसायचं नाही. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. दुसऱ्या वेळी संपला त्याचा कार्यभार बुडाला. कुस्ती करा.
या कुस्ती मैदानासाठी काही महिला कुस्तीगीर हजर आहेत, त्यांचे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. चला पैलवान आपापल्या जोडत आखाड्यावरची कुस्त्या करून घेतात. प्रवीण गिरी, तुषार भगत कुस्ती करणार का? दोघांचं चांगलं नाव आहे. गोरखभाऊ जरा दोघांना कुस्ती करायला लावा. वेळ द्या, कुस्ती करा पैलवान. महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष स्वतः पंचबळ आहे. पुन्हा 2000 रुपयाचे बक्षीस लावलं. प्रवीण गिरी, तुषार भगत कुस्ती करा. कुस्ती करायला लागणार, कुस्ती सुटणार नाही. हाती तज्ञ पंच आहे. कुस्ती करा पैलवान. या कुस्ती मैदानासाठी नगर जिल्ह्यातील पारनेर शिरापूरला पैलवान शिवाजी उतरे, शिरापूरचे सर्व पैलवान हजर आहेत. त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे. बालागिरीचे वस्ताद विश्वनाथ भगत इगतपुरीवरून या ठिकाणी हजर आहेत. त्यांचंही कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि सर्वच कुस्ती चौकी पैलवान मंडळींचं, वस्ताद मंडळींचंही कुस्ती मैदान आणि मनोज चव्हाण मित्र परिवार या ठिकाणी स्वागत करत आहे. चला व्यासपीठा वरचे सर्व मंडळी खाली जाताना अतिशय चांगलं नियोजन केलेलं आयोजन कमिटीनं. सर्वांना कुस्त्याचा मनमुराद आनंद घेता येईल. बापरे बाप, आक्रमक होतोय पैलवान प्रवीण गिरे. हे दांडीला आहे पैलवान तुषार भगत. कुस्ती करा प्रवीण. बराच वेळ जरा कुस्ती सुरू आहे. इथं समोर जरा बसली तर बरोबर. चला प्रवीण कुस्ती करायची. प्रवीण गिरीने कप्तान जिंकला. कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवला. चला प्रवीण कुस्ती करायची. धरून बसायचं नाही. तिथं अनेक डाव करता येतात. लहान जोडातील पैलवान आपापल्या जोडात आखड्यावरती या कुस्त्या करून घ्या. प्रत्येकाला धरायचा आग्रह करू नका. आव्हान स्वीकारा. आखड्यावरती या. चला पैलवान. एकच्या गुंजण्याचा प्रयत्न आहे. तिथं आत्ता अंगावरती जाण्याचा प्रयत्न आहे भगत पैलवानचा. डावा तिथं प्रतिडाव देखील आहे. पुन्हा पंचाचा निर्णय. पंच परमेश्वर आहे. पंच हायकोर्ट आहे. पुन्हा एकदा उतरतो प्रवीण गिरी. बापरे बाप, काही कुस्ती सुरू आहे. कुंभारांच्या तक्रारासाठी कुस्ती गडगड 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 फिरायला लागली आखाड्यावरती. अतिशय चांगलं कुस्ती मैदान जोडलेलं आहे. प्रदान करणारे दृश्य सध्या कुस्ती चौकी न सांगता टाळ्या वाजल्या. तुम्ही निर्णय घ्या. सर्वोच्च निर्णय पंच कमिटी तुम्हाला आहे. मनोज चव्हाण संपूर्ण मित्र परिवार अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक आदर्श कार्यक्रम राबवला आहे. मंडळी कार्यक्रम अनेक होत असतात, परंतु त्या माध्यमाला ओळखली त्या माध्यमाचा आपण काहीतरी घेणं लागतो. हाच घेतो. एक पैलवान असता करणारा एक चांगलं कुस्ती मैदान जोडलेला आहे. भगत पैलवान, गिरे पैलवान कुस्ती करा. 2 मिनिटाचा वेळ का? अजून 2000 रुपये नानांची. 6000 रुपयाचे वैयक्तिक बक्षीस. पैलवान बक्षिसाचे खैरात होते. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ, नाम भी कमाओ. प्रवीण कुस्ती करा. चला भगत पैलवान कुस्ती करायची. प्रवीण गिरी अकोला तालुक्यातील कळसचं पोरग. रायला घर नाही, कसा जमिनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती. परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या नगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात गाजवलं. या पोरानं दिसायला छोटा आहे,
मोर्चा लहान आहे परंतु तिथं पार महाराज खाली पण सुरुवायचं बोल तुषार भगत प्रवीण गिरी पुन्हा 2000 रुपयाचं बक्षीस आणखी आहे 6000 रुपयाच्या नानांचं वैयक्तिक बक्षीस आहे कुस्तीवरती या कुस्ती करा पैलवान बरोबर काय होते सर्वांचे कुस्तीबाज या ठिकाणी स्वागत करत आहे सर्वांचे स्वागत आहे ज्याला आवड आहे त्याला आवड आहे नाचलेली म्हणा लागलेली घोडी एक जीवन थोडी पेटे केली या लाल मातीची ओळख आणि लहान मुलं आखाड्यावरती आली भारताचं उद्याचं भविष्य आखाड्यावरती गुणगुणायला लागलं चाललेला कार्यक्रम तरुण पिढीला आदर्श करणारा कार्यक्रम आहे एक जाणलेला आहे भगत पैलवांना कुस्तीमध्ये करायची प्रवीण गिरी तुषार भगत कुस्ती करा कब्जा घेतलेला पैलवान प्रवीण गिरी या भगत पैलवानचा नाशिक जिल्हा विरुद्ध नगर जिल्हा एक चांगली रोपवाटिका तयार केली आहे विश्वनाथ भगत वस्ता या ठिकाणी हजर आहे लहान जोड्यापासून मोठ्या जोड्यापर्यंत नगर जिल्हा असो नाशिक जिल्हा असो जिथं कुस्तीची मैदान असेल तिथं अवघी हजर असतो एक 40-50 मुलं लहान जोरातील अतिशय चांगली आहे तिथं मला योजना त्याच तालुक्यातील पैलवान भगत पैलवान आठवड्यावरती लढतोय तर अकोला तालुक्यातील पैलवान प्रवीण गिरी कुस्ती करा प्रवीण दोघांचं चांगलं नाव आहे तुमच्या माऊली गोरभाऊ सगळं नावं घेतली स्वतःच्या गोष्टी नावाच्या बाजूला एखादा पंच अजून जे वाटतं तर सुरू करायचे पार्सली बोलायला थांबल्या चालू करायच्या बाजूला बरीच मुलं आहेत 2-2 गोष्टी नाव असतात चला प्रवीण तिथं अनेक डाव करता येतात चांगल्या नावाला कुस्ती करा तिथे एकचार करता येतोय आडवाद करता येतोय कुस्ती करणारा पाहिजे फक्त कुस्ती करा बराच वेळ कुस्ती सुरू आहे तिथे समोर जरा बाजूला कुस्तीच्या मागून तिथे समोर जे उभे राहिले बाजूला बाजूला या समोर या बाजूचे चांगली कुस्ती लागली आहे समोर उद्याचे महाराष्ट्र चॅम्पियन उद्याच्या महाराष्ट्र देखील उद्याचे हिंद देखील आखाड्यावरती लढायला केले आहे भारत देशाचं उद्याचं भविष्य आखाड्यावरती येते बाप रे बाप प्रवीण गिरीने कब्जा घेतला भगत पैलवानच्या बाजूला अतिशय चांगली कुस्ती सुरू आहे जोडी दोन आणि तोडी तोड अतिशय चांगली कुस्ती मैदान चालू कुस्तीवरती 2 पैलवान विजेता होईल त्याच्यासाठी RCI शहराध्यक्ष योगेश मनसुडे यांच्याकडून 2000 रुपयाचे बक्षीस आहे चला प्रवीण तुषार कुस्ती करा RCI शहराध्यक्ष योगेश मनसुडे यांच्याकडून 2 पैलवान विजेता होईल त्याच्यासाठी 2000 दोघांना मानले पाहिजे अतिशय जबरदस्त कुस्ती वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती आणि चला पैलवान कुस्ती करायची प्रवीण कुस्ती करा प्रवीण गिरी तुषार भगत कुस्ती करा दोन बाउन्सर माईकच्या जवळ या दोन बाउन्सर पटकन माईकच्या जवळ असतील प्रवीण गिरी आक्रमक होते आखाड्यावरती बापरे बाप हो पुन्हा लागण्याचा प्रयत्न आहे
माती हल्ल्याचं काम सुरू आहे. पवित्र माती, महाराष्ट्राची माती, या मातीमध्ये अनेक गिरी आणि अनेक कार्य जन्माला आले. स्वतः आणि नाना निर्णय घेतात आणि प्रदीर्घ वेळानंतर प्रवीण आणि तुषार भगत काय निर्णय घेणार? कुस्ती बरोबर सोडवली. कुस्तीचा अंत पाहिजे असतो. दोघांसाठी जबरदस्त कालावधी एकदा दोघा तिथे आणि प्रवीण आणि तुषार भगत दरम्यान कुस्ती बरोबरी. दोघे अतिशय चांगले राहिले. प्रवीण गिरी, तुषार भगत जोडी जोड आणि थोडी पण कुस्तीचा अंत पाहिजे असतो. पहिल्या या पायघरामधून एक चर्चा चालला फार महत्व. दरम्यान कुस्ती करताना नानाने येतात बरोबरी करून घ्या. करा आंदोलनाची कुस्त्याला प्रारंभ करा. खाड्यावरती दोन कुस्त्या आंदोलन सुरू करा. चला संगमनेर या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी एवढा मोठा कुस्त्याचं मैदान मनोज आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी भरवलं. खऱ्या अर्थानं आद्य क्रांती उमाजी नाईक हे सुद्धा पैलवान होते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जयंतीच्या टायमिंगला त्या ठिकाणी हे होतात, म्हणजे आखाडा घेतात. पण या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोजने आणि त्याच्या मित्रांनी सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी जो आखाडा घेतला. एका रामोशी बेडर बेरड समाजामध्ये जन्माला जरी आलेले असले तरी अख्ख्या महाराष्ट्राकरता आणि या देशाकरता पहिले क्रांतीवीर म्हणून ठरलेले आणि पहिले फासावर गेलेले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत. आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्त एवढा मोठा मैदान या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रामोशी बेडर बेरड समाज आहे. पण या आखाड्याची एक खासियत आहे की यामध्ये सर्व समाज एकत्र येऊन, सर्व समाजातले तरुण एकत्र येऊन आज या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आखाडा आज चालू केलेला आहे आणि मैदान चालू केलेलं आहे. नक्कीच मनोज आणि त्याच्या सर्व मित्रांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने याचा फायदा होणार आहे. आज या कार्यक्रमाकरता आता अनेक मान्यवर येणार आहेत, पण मी माझ्या शितोळे कुटुंबियाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील रामोशी बेडर बेरड समाजाच्या वतीने, जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने, मनोज आणि त्याच्या सर्व मित्रांच्या वतीने आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. सगळ्यांना खाली काढून दे. सगळे पक्षाने येऊन सगळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सगळे ऐक ना, हे आतमधून गेले सगळी कुस्ती लावू नको. कुस्ती डायरेक्ट बंद कर. आतमध्ये किती मार्क होते का? कुठे गेला? 12वीला पास होते आणि सीट नव्हती. तू ये ना. तू येस कोणा कधी रे? एक मिनिट नाही ना. गोंडवाला AIT कॉलेज. गोंडवा AIT कॉलेज. हॉस्टेलला राहतो का? प्रायव्हेट. त्यांच्या मोबाईलमध्ये वाचावं मला
नमस्कार, आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज। आपल्या सोबत या ठिकाणी जाणता राजा मैदानामध्ये या ठिकाणी कुस्त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हा या कुस्त्याचा कार्यक्रम भरवला होता। आणि या ठिकाणी आता सध्या आपल्याकडे जे लोकनेते म्हणून ओळखलं जातं ते दौलत नाना शितोळे आपल्या सोबत आहे। नाना, तुम्ही संगमनेर शहरामध्ये आला, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे। एक सामाजिक कार्यामध्ये तुमचा एक मोठा सहभाग आहे आणि चांगलं काम असतं। आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित दर्शवली, नक्की काय तुमची प्रक्रिया आहे? आज संगमनेर या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं कुस्त्यांचं मैदान, मिरवणूक आणि कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी मनोज आणि त्याच्या सहकार्याने या ठिकाणी घेतलं। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक हेही खूप मोठे पैलवान होते पहिलवानकीच्या ताकदीच्या जोरावरतीच इंग्रजांना सळुकपळ करून सोडलं होतं आणि देशाचे पहिले आद्य क्रांतीवीर म्हणून ठरले गेले होते। देशाचा पहिला जे आद्य क्रांतीवीर म्हणून फासावरती गेलते असे उमाजी नाईकांची आज जयंती या ठिकाणी आहे। या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे। खऱ्या अर्थानं असे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे। याच्यातूनच उमाजी नाईकांसारखा अनेक योद्धा तयार होऊ शकतो, उमाजी नाईकांसारखा अनेक आपले तरुण तयार होऊ शकतात, म्हणून असे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मी या ठिकाणी सर्वांना, माझ्या जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनाही या ठिकाणी मी या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो व इतर सर्व संगमनेर वासियांच्या यांना सुद्धा मी त्या ठिकाणी जयंतीचं खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या आपल्यासोबत जोडले होते दौलत नाना शितोळे, हे जय मल्हार क्रांती संघटने संस्थापक अध्यक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे आणि देशभर त्यांचं कार्य चालू असं संघटनेच्या माध्यमातून। आणि संघटनेचं कार्य चालू असताना त्यांनी जे काम आतापर्यंत केलं आहे ते अतुलनीय कामगिरी आहे आणि आता सध्या संगमनेर शहरामध्ये त्यांनी भेट दिली आणि जे कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, संगमनेर। केलं तुम्हाला पाऊस आला अगोदर डॉक्टर साहेबांचा सन्मान करण्यासाठी सर्व मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती करतो, आपण डॉक्टर साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना विनंती आहे, आपण अगोदर डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, मनोज भाऊ, नितीन भाऊ आणि सगळे मंडळाचे सदस्य डॉक्टर साहेबांचा सन्मान या निमित्ताने करतायत। पुष्पगुच्छ द्या।
साहेबांच्या हस्ते कुस्ती लावा. माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांच्या शुभ हस्ते कुस्ती लावली जाते. यांनी कुस्तीसाठी तयार होऊन यायचे. मानाची 21,000 रुपयांची कुस्ती गणेश बेनके आणि अविनाश आजच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी केलेल्या सुविधा काळी पाण्याचा पैल म्हणून ख्याती आहे. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. या ठिकाणी आपल्या सोबत जोडले आहे नाशिक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे सर. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत या संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर या ठिकाणी आता या ठिकाणी ज्या कुस्त्याचा आखाडा भरला आहे. आद्य क्रांतीवीर जे उमाजी जे नाईक आहे त्यांची जयंती आहे. जयंती निमित्त या ठिकाणी कुस्त्याचा आखाडा भरलेला आहे आणि या कुस्त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. नक्की 6 नंबरची कुस्ती आखाड्यात लागते. त्यांची परंपरा असा कुस्ती खेळ. गणेश बेनके जरा हातवरी कर रे. अकोले तालुक्यातील पैलवान नगर जिल्ह्यातील जे हनुमान कुस्ती केंद्र अकोल्याला सराव करतो भोईर गुरुजींचा पट्टा येतो आणि शिवराज कारले हातवरती करा. नगर जिल्ह्यातील 7चा पोरगा अशी फळीच्या फळी छत्रपती शिवरायांच्या पाठी उभी होती. म्हणून तर हिंदवी स्वराज्याची साक्ष घेतली मंडळी. म्हणून तर भगवानी शान कमरेला भवानी तलवार. 1947 माझा भारत देश स्वतंत्र झाला. परंतु त्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे मंडळी. ये मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हर किसी को नहीं मिलता वो जज्बा इंसानी जिनके किस्मत में लिखा होता है ते अपनी कुर्बानी. आता अतिशय शिस्त आली आहे मैदानाला. कोणी आतमध्ये बंद करू नका. अतिशय शिस्तबद्ध कुस्ती मैदान संपन्न होईल. सर्वांना कुस्त्या चांगल्या पाहता येतील आणि कुस्त्याचा मनोरंजन आनंद घेता येईल. परंतु सर्वांना शांतता राखा आणि लहान जवळच्या ज्या कुस्त्या नेमलेल्या आहेत गौरव भाऊ 1-1 2-2 कुस्ती आतमध्ये गोंधळ करू नका. सर्व 2-2 कुस्त्या आतमध्ये येऊ द्या. 3 पंच राहतील 2 कुस्त्या आतमध्ये येतील आणि प्रेक्षक मंडळी कुणी गडबड गोंधळ करू नका. अतिशय चांगलं कुस्ती मैदान आहे. पावसानं थोडा व्यत्यय आणला होता परंतु जिथं तिथं कुस्तीची मैदानाची हनुमंत हजर आहे. हनुमंतराच्या साक्षीनं तो पाऊस देखील त्या ठिकाणी वरुण राजा थांबलेला आहे आणि उर्वरित कुस्ती मैदानाला धागडावरती पैलवान गणेश बेनके विजय झाला. जे हनुमानाकडे आपल्याला असतात भोईर गुरुजींचा पट्टा विजय झाला. टाळ्या वाजवा सर्वांना एकदा जोरदार. शाबास. चला पुढल्या कुस्तीचे पैलवान नेमलेल्या लहान जगातील कुस्तीचे पैलवान आखाड्यावरती या. चला 4 पैलवान पाठवायचे. 2 जोडे आतमध्ये आले पाहिजे. मैदानाला शिस्त लागली पाहिजे. चला नेमलेला कुस्त्याचे पैलवान व्यासपीठावरती त्या कुस्त्या नेमल्या. चला आखाड्यावरती पैलवान. हा महिला कुस्ती राहिल्या त्यांच्या कुस्त्या घ्या. और या भारत देशाची नारी शक्ती देखील कुठं कमी नाही. बुंदेलखंडों के हर बोलों से हमने सुनी कहानी थी
खूप लढी मारदानी होतो झाशीबाजी राणी ती काही झाशीच्या राणी या ठिकाणी आलेल्या आहेत. पहिल्या कुस्त्या आखाड्यावरती संपन्न होत आहे. पहिली मानाची महिला कुस्ती होणार आहे. रुचिता मतकर इंटरनॅशनल स्कूल आणि निशा शेगोकार अकोला या दोन महिला कुस्तीगीरांनी मैदानामध्ये यायचंय. रुचिता मतकर आणि निशा शेगोकार अकोला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला कुस्तीगार आलेले आहेत. या दोघाही कुस्तीगारांनी सुंदर कुस्ती केली. एकदा जोरात टाळ्या वाजवा दोघांसाठी. जोरात बसा की समोर आमच्या समोर. अरे आमच्या समोर काय येऊन बसले निवेदकांचे. सर यांना नाव तिकडे हे त्या बाजूला बसावून हे बारे तिकडून बस. रुचिता मतकर हातवरती कर इंटरनॅशनल कुस्ती संकुला सराव करते आणि निशा शिवोकार हातवरती कर अकोल्याची महिला कुस्तीगीर आहे. अजित साहेबांच्या शुभ हस्ते महिला कुस्ती आखाड्यावरती लागते. अहो भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्या. वाजवा की टाळ्या दोघींसाठी एकदा. भारत देशाच्या महिला देखील कुठे कमी नाही. भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्या. एक चांगली महिला कुस्ती समोर लागलेली आहे. 1000 रुपये नाव आहे. 1000 रुपये मला पहिल्या तारक बिडकर या तालुक्यातील मांडवेचा पोरगा आखाड्यावरती फिरतोय. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये राजस्थानला नजर मांडलेला पोरगा आखाड्यावरती फिरतोय. कोण कुस्ती करत असतात तर आखाड्यावरती एक खाली बसते इथे व्यवस्था का समोर. 1000 रुपये मला पहिला आखाड्यावरती फिरतोय. चला रुचिता कुस्ती करायची. चला एक अतिशय चांगली महिला कुस्ती समोर सुरू आहे. भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्या. रुचिता मतकर इंटरनॅशनल कुस्ती संकुला सराव करणारी निशा शिवकोकार. बाप रे बाप अतिशय जबरदस्त कुस्ती. पंचाचा निर्णय आणि शिवोकर का शिवोकर अकोल्याची महिला कुस्तीगीर. निर्णय काय घेतलाय गौरव निर्णय सांगा की. रुचिता मतकर इंटरनॅशनल कुस्ती संकुलची विजय झालेली आहे. दोघी अतिशय चांगल्या राहिल्या. कुस्त्या घेऊ जोडलेल्या कुस्त्यांचे पैलवान आखाड्यावरती या. रुचिता मतकर कुस्तीपटूला हरवले. जोरात टाळ्या वाजवा. जोरात चला जोडलेल्या कुस्त्यांचे पैलवान काय येत नाही. पंच मंडळी जरा फिरते राहा. गौरव भाऊ इकडे गावाची नावं जरा सांगत जा. संगमनेर आणि ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.